जैन मित्रांनो, तर आता पोलीस भरतीला नेमका खर्च किती येतो त्याच्यासोबतच आता आम्ही सेल्फ अभ्यास करावा की क्लास वगैरे अकॅडमी वगैरे जॉईन करावी. त्याच्यानंतर आता काही जुने मुलं असतील, जुने पोलीस भरती करणारी मुलं असतील, आता त्यांच्या मनात विचार आला असेल की आता आम्ही आतापर्यंत गावामध्ये प्रॅक्टिस केली, गावामध्येच अभ्यास केला, तर आता आम्ही सिटीमध्ये, तालुक्या ठिकाणी, जिल्ह्या ठिकाणी जाऊन आम्ही क्लास वगैरे अकॅडमी वगैरे त्याच्यासोबतच लायब्ररी वगैरे जॉईन करावी का. त्याच्यानंतर आता जे नवीन मुलं असतील त्यांच्या मनात प्रश्न उद्भवला असेल की आता आम्ही सेल्फच आम्ही पुस्तकं वगैरे घरी वगैरे सर्व काही आणून आम्ही सेल्फच आम्ही प्रॅक्टिस वगैरे अभ्यास वगैरे करावा का. तर अशा प्रकारचे बऱ्यापैकी प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेलेच असतील. तर आता यावर मित्रांनो मी तुम्हाला सविस्तरपणे समजून सांगतो, त्यामुळे व्हिडिओ सेकंड पण स्किप करू नका. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर पोलीस भरतीची प्रत्येक अपडेट मी आपल्या चॅनलवर टाकत असतो, त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता मित्रांनो राहिला खर्च. तर आता पोलीस भरतीला नेमका खर्च किती येतो, तर आता आपण जर बघितलं, आता तालुक्या ठिकाणी जर गेलो तर आपल्याला 1000-1500 पर्यंत आपल्याला रूम भेटते. त्याच्यानंतर 2000 ते 2500 पर्यंत आपली मेस असते. तर आता जेमतेम आपल्याला 4,000 आपल्याला खर्च येतो. असं जर पकडलं तर आपल्याला 4 ते 4,500 पर्यंत महिन्याचा खर्च येतो. तर आता ज्यांना, आता मित्रांनो मी तुम्हाला एक प्रामाणिक सल्ला देतो, ज्यांना अशा प्रकारचं हे शेड्यूल तुम्हाला जर शक्य असेल, त्याच्यानंतर क्लासची फी 10,000, तर प्रत्येक सिटीमध्ये, प्रत्येक शहरामध्ये सध्या 10,000 तर आपल्या पोलीस भरतीची फक्त लेखी परीक्षेची फी असते, लेखी परीक्षेच्या क्लासची फी असते. तर आता हे जर तुम्हाला सिटीमध्ये राहून जर तुम्हाला इतका खर्च जर झेपावला जात असेल, तुमच्याकडनं जर इतके म्हणजे 4,000 महिन्याचे जर 4 ते 4,500 महिन्याचे जर तुमच्याकडनं खर्च होण्यास शक्य असेल, तुमच्या घरचे जर तुम्हाला इतकाही सपोर्ट करत असतील, तर नक्कीच तुम्ही घरचे जर परिस्थिती तुमची बऱ्यापैकी चांगली असेल तर नक्कीच तुम्ही मित्रांनो रूम करा. रूम करून आपल्या सिटीमध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या तालुक्या ठिकाणी, आपल्या जिल्ह्या ठिकाणी नक्कीच तयारी, प्रॅक्टिस वगैरे, अभ्यास वगैरे, लायब्ररी वगैरे जॉईन करा. पण ज्यांना शक्य नसेल मित्रांनो त्यांनी काय करायचं, ज्यांना शक्य नसेल इतका खर्च, तर त्यांनी नक्कीच मित्रांनो आता जर आपण बघितलं तर ज्यांना इतकंही शक्य नसेल, म्हणजे आता जर बघितलं आपण, क्लास नक्कीच करा मित्रांनो. कारण की आता क्लासनं आता इतकाही काही खर्च 10,000 वगैरे एवढंही काही किंमत आपले एकंदरीत जर तुम्हाला सांगायचं झाल्यास, तर आता तुम्ही शिक्षणावर जो सध्या खर्च करताय त्याचा तुम्हाला व्याजासुगट परतावा मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे खर्चाला माझं एक मत आहे की तुम्ही खर्चाला वगैरे भिऊ नका. कारण की आता खर्चाला वगैरे भिऊ नका, कारण की तुम्हाला परताव्या सुगट, तो व्याजा सुगट तुम्हाला परतावा मिळत असतो. तर आता जर आपण बघितलं तर आता आपल्या पोलीस भरतीला आपण जेव्हा जॉईन होतो तेव्हाच आपल्याला ट्रेनिंग पेमेंट 28 ते 30,000च्या दरम्यान असते. त्याच्यानंतर आपण ट्रेनिंग करून आलो की 35 ते 36,000 पर्यंत, म्हणजे 34-35,000 पर्यंत आपल्याला इन हँड पगार भेटत असतो मित्रांनो. त्यामुळे या खर्चाला वगैरे एवढं काही घाबरू नका. इन्व्हेस्टमेंट एक प्रकारची हे इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्यानंतर या इन्व्हेस्टमेंटचा आपल्याला व्याजासुगट आपल्याला पैसे भेटणार आहे. त्यामुळे या खर्चाला घाबरून जाऊ नका. तुमच्याकडनं जर शक्य होत असेल तर नक्कीच, आता इतकंही मी तुम्हाला सांगत नाही की भरपूर असा खर्च करत बसा अकॅडमी वगैरेला. पुण्यासारख्या मोठ्याच ठिकाणी डायरेक्ट पुण्यासारख्या, नागपूरसारख्या मोठ्या ठिकाणी डायरेक्ट अकॅडमी वगैरे लावा. तर तुमच्याकडनं जितकं काही शक्य होत असेल इतकंही काही कंजूशी वगैरे करू नका आपल्या पोलीस भरतीमध्ये. कारण की क्लासचा वगैरे, क्लासमध्ये गेल्यानंतर, आता जे नवीन मुलं आहे, क्लासमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रॉपर तशा वातावरणात जेव्हा तुम्ही जासाल तेव्हा तुम्हाला पोलीस भरतीचं पुरेपूर वातावरण तुम्हाला समजून येईल. नेमकं आपल्याला पोलीस भरतीत आपण उतरलो या क्षेत्रामध्ये तर आपल्याला नेमकं काय करायचं आहे, तुम्हाला कॉम्पिटिशन समजून जाईल, कशा प्रकारे मुलांची मेंटॅलिटी असते. आता आपण 10वी-12वी आपण आतापर्यंतचे बॅचमेट आपले वेगळे, पण आता सध्या कसं असते, आता जेव्हा 18 वर्षाचा मुलगा व 30 वर्षाचा मुलगा हे सेम एका दोरीमध्ये असतात, म्हणजे एकाच स्पर्धेमध्ये असतात, म्हणजे त्यांना पण आपल्याला टक्कर द्यावी लागत असते. त्यामुळे प्रत्येकाची आपल्याला विचारधारा, प्रत्येकाचं आपल्याला कॉम्पिटिशन वगैरे आपल्याला क्लासमध्ये गेल्यानंतर आपल्याला समजून येते. तर जर तुमच्याकडनं जर अपडाऊन वगैरे होत असेल तर नक्कीच अपडाऊन वगैरे करा मित्रांनो. अपडाऊन वगैरे जर तुमच्याकडनं तालुक्या ठिकाणी, जिल्ह्या ठिकाणी राहून जर प्रॅक्टिस वगैरे, लायब्ररी वगैरे जॉईन होत नसेल तर अपडाऊन पण हा तुमच्याकडे नक्कीच एक चांगला पर्याय आहे. अपडाऊन वगैरे करून तिथं लायब्ररी वगैरे करा, त्याच्यानंतर क्लास वगैरे करा. बऱ्यापैकी तुम्हाला रिझल्ट मिळेल मित्रांनो. कारण की बऱ्यापैकी आता एकांतात अभ्यास केल्यापेक्षा तुम्हाला बऱ्यापैकी कॉम्पिटिशन समजायला पाहिजे. नवीन मुलांसाठी बोलत आहे, बऱ्यापैकी म्हणजे आता क्लासचं कॉम्पिटिशन तुम्हाला समजायला पाहिजे. क्लासचं वातावरण, त्या वातावरणात जाऊनच तुमचा अभ्यास बऱ्यापैकी चांगला होऊ शकतो. त्याच्यासोबतच आता तुम्हाला फक्त मी इतकं, मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे की
खर्चाला घाबरू नका. जे तुम्ही शिक्षणावरती सध्या इन्व्हेस्ट करत आहे तर त्याचा व्याजासकट तुम्हाला पैसा मिळणार आहे मित्रांनो. कारण की आपण जेव्हा भरती होतो तेव्हा आपल्याला पगार तुम्हाला सांगायची गरज नाही. 28 ते 30 हजारापर्यंत आपल्याला ट्रेनिंगमध्ये इन हँड पगार मिळत असतो. त्याच्यानंतर 34-35 हजार आपल्याला ट्रेनिंग झाल्यानंतर आपल्याला पगार मिळतो. पगार भरपूर आहे मित्रांनो. आणखी 8वं वेतन लागणार आहे मित्रांनो. जितकं काही शक्य होत असेल तितका प्रयत्न नक्कीच या भरतीमध्ये भरती होण्यासाठी करा मित्रांनो. इन्व्हेस्टमेंटला घाबरू नका व सोबतच आता जे तुम्ही पैसा खर्च करत आहे त्याचं नक्कीच सार्थक झालं पाहिजे अशा उद्देशानं मित्रांनो, अशा उमेदीनं, अशा जोशनं मित्रांनो नक्कीच प्रॅक्टिस वगैरे, लायब्ररी वगैरे, अभ्यास वगैरे चांगला करा मित्रांनो. सोबतच आता माझ्याशी कनेक्ट राहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुमच्या मनातील जर काही शंका वगैरे असतील तर नक्कीच माझ्यासोबत शेअर करा. माझा व्हॉट्सअपचा क्रमांक आहे, व्हॉट्सअपला मेसेज करा 79 72 78 40 38. सोबतच माझ्याशी कनेक्ट राहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद.